नमस्कार. या कथेची मूळ लेखिका मी स्वतः आहे, त्यामुळे कथा कॉपी करण्याचा प्रयत्न चुकूनही कोणी करू नये. त्याग, अ सायलेंट लव्ह स्टोरी भाग 6. अवी, उठ सोन्या, स्कूलला जायचं आहे. सादिकाने त्याच्यासाठी तिच्या कामाची वेळ बदलून घेतली होती. त्याचं स्कूल सकाळी असायचं, मग तिने सकाळची ड्युटी घेतली. दोघं मायलेकं घरीच असायची, त्यामुळे आता घर बसल्या दुसरं काम शोधायचं ठरलं होतं. पण काय काम करावं तेच तिला कळत नव्हतं. ऑनलाईन काही काम शोधावं तर त्यासाठी लागणारा चांगला मोबाईल नाहीतर लॅपटॉप तो हवा होता आणि ती ते घेऊ शकत नव्हती. मग तिने मेस चालू करायची ठरवली. फक्त रात्रीचा टिफिन ती काही बॅचलर मुलांसाठी बनवून द्यायला लागली आणि ते गिऱ्हाईक नम्रताच्या आईनेच तिला आणून दिले होते. 5 मुलं होती. फक्त रात्रीचा टिफिन असायचा, त्यामुळे तिच्या कामाची लाईन अगदी परफेक्ट बसली होती. अवी उठला तशी तिने पटकन त्याची तयारी केली आणि त्याला स्कूलमध्ये सोडवून हॉटेलमध्ये आली. आता नम्रता तिच्यासोबत नव्हती, कारण तिची ड्युटी दुपारचीच होती. सादिका येईपर्यंत ती अवीला स्कूलमधून घेऊन यायची आणि त्याला सांभाळायची. सादिकाने हॉटेलमध्ये एंट्री केली. तितक्यात मंगेशचा आवाज आला तशी ती थांबली. मंगेश, तू? हाय, कशी आहेस? तुझा मुलगा कसा आहे? त्याने विचारलं. मी ठीक आहे आणि अवी पण ठीक आहे, ती म्हणाली. मंगेशला बघून ती चकित झाली होती. तुझे इथं काही काम होतं का? तिने विचारलं. हो, मिस्टर राजवर्धन यांनी बोलवलं आहे. माहीत नाही त्यांचं माझ्याकडे काय काम आहे, तो म्हणाला आणि तिला आश्चर्य वाटलं. राजवर्धन सर? ते इथे आले आहे? तो आला आहे हे तिला माहीत नव्हतं. हो. तू सांगितलं नाही तुझी त्यांच्याशी ओळख कशी झाली? तो म्हणाला तसा तिला प्रश्न पडला. आता याला काय सांगायचं? मिस्टर मंगेश, तुम्हाला बॉसने बोलवलं आहे. तेवढ्यात जॅक्सनचा आवाज आला आणि सादिकाने सुटकेचा निश्वास टाकला. हो आलोच, तुला नंतर भेटतो. तो लगेच निघून गेला. सादिका तिच्या कामाला गेली. आधी ती 2-3 रूममध्ये नाश्ता देऊन आली होती आणि कालच तिला पिरियड आल्यामुळे तिच्या पोटात पण खूप दुखत होतं. सुट्टी तर ती कधी घेत नव्हती, त्यामुळे आता हा त्रास सहन करतच तिला आपलं काम करावं लागणार होतं. अवनीशच्या रूममध्ये तिला त्याची ऑर्डर घेऊन जायची होती, पण आज तिला जरा धाकधूक वाटत होती, कारण याआधी ती त्याच्या रूममध्ये गेली होती, पण तेव्हा तिच्यासोबत नम्रता होती. अवनीश एकटाच होता, म्हणून तिला फक्त त्याच्यापुरता नाश्ता घेऊन जायचा होता. ती त्याच्या रूममध्ये आली. मोठा श्वास घेऊन तिने दरवाजा वाजवला तसा दरवाजा लगेच उघडला गेला. जणू तो तिचीच वाट बघत होता. तिचं लक्ष समोर गेलं तर तो मागे फिरला होता. मग ती आत गेली आणि त्याचा नाश्ता डायनिंग टेबलवर लावला. तो मोबाईलमध्ये बघत आपल्या चेअरवर बसला. आज ते दोघंच होते, त्यामुळे तिथे अगदी शांतता पसरली होती. ती यायच्या आधीच त्याने मंगेशला काढून दिलं होतं. अवनीश शांतपणे नाश्ता करत होता आणि ती बाजूलाच उभी होती. पोटात दुखत असल्यामुळे तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत होते, पण ती स्वतःला नॉर्मल ठेवण्याचा प्रयत्न करत होती. तिने हळूच आपल्या वॉचमध्ये वेळ बघितला तर फक्त 9:30 वाजले होते आणि तिची ड्युटी टाईम 1 वाजेपर्यंत होता. अजून तिला बराच वेळ थांबावं लागणार होतं. अवनीशने आपल्या बाजूच्या चेअरला सरळ तिच्या दिशेने सरकवलं. सादिका डचकून मागे झाली. सीट, तो म्हणाला तशी ती गुपचूप बसली. तिला बसू वाटत होतं म्हणून ती बसली. अवीला कोणाजवळ सोडून येते? त्याने अचानक विचारल्यामुळे ती थोडी चकित झाली. कारण आधी तर तो आपल्याला टाळत होता, मग आज अचानक कसं काय बोलायला लागला? स्कूलमध्ये जातो तो. येताना मी त्याला स्कूलमध्ये सोडून येते आणि माझी मैत्रीण त्याला घेऊन येते. थोड्या वेळ तिच्याजवळच थांबतो, ती म्हणाली. बोलताना दोघं एकमेकांकडे बघत नव्हते. आधी किती ते चांगले फ्रेंड असले तरी इतक्या वर्षांनी भेटल्यावर आणि दोघांमध्ये बराच फरक पडल्यामुळे ऑकवर्डपणा तर येणारच. मध्ये थोड्या वेळ शांतता गेली. आज अवनीश जास्तच हळूहळू नाश्ता करतोय असं तिला वाटत होतं.
इथून जवळच एक स्कूल आहे. स्कूल चांगलं आहे. मला असं वाटतं तू अवीला तिथे स्कूलमध्ये ते स्कूल माझ्या बजेटच्या बाहेर आहे. आणि स्कूल छोटं आहे का मोठं आहे त्यावर काहीच नसतं. शिक्षण महत्त्वाचं असतं. तिचे विचारच बदलले होते. आधी चांगल्या मोठ्या स्कूलसाठी कॉलेजसाठी आपल्या वडिलांसोबत भांडणारी साधिका आता प्रत्येक गोष्टीत ॲडजस्ट करायला शिकली आणि ती कशी चांगली असते हेही सांगायला शिकली. त्या स्कूलचा टायमिंग तुझ्या टायमिंगमध्ये बरोबर बसतो. सकाळी तो स्कूलला गेल्यावर तू जाताना त्याला आपल्यासोबत घेऊन जाऊ शकते. आणि नाहीच तुला वेळेवर जायला जमलं तर ते मुलांना त्यांच्या घरी सोडून देतात. आणि बजेटचं म्हणायचं तर मी बोलतो त्यांच्याशी, ते फीज कमी करून देतील. त्याला मनापासून वाटत होतं अवीने मोठ्या स्कूलमध्ये जावं. तुमचा नाश्ता झाला असेल तर मी जाऊ का? मला अजून दुसरं काम आहे. ती खुर्चीवरून उठली. तिने त्याचं बोलणं टाळलं हे त्याच्या लक्षात आलं. जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत तुला जाण्याची परमिशन नाही. हा रूल माहीत असेलच तुला, तो म्हणाला आणि त्याच्या बोलण्याचा बदललेला टोन तिला समजला. सॉरी सर, ती म्हणाली तसा त्याने हातातला स्पून जोरात आपटला. हे सर सर काय आहे? जस्ट कॉल मी अवनीश, तो म्हणाला तसे तिने सुस्कारा सोडला. तुम्ही आमच्या हॉटेलचे गेस्ट आहात. तुम्हाला मी नावाने आवाज देऊ शकत नाही, ती खाली मान घालून म्हणाली. इतक्या वेळ तिच्याकडे न बघणाऱ्या अविनीशने मान वर करून तिच्याकडे बघितलं. मी फक्त गेस्ट नाही तर ओनर पण आहे या हॉटेलचा. आणि सगळ्यात जास्त महत्त्वाचं तुझा मित्र आहे मी, तो म्हणाला. तसं तिच्या डोळ्यात पाणी यायला लागलं. आधी तर इग्नोर करत होता आणि मित्र आहे बोलत आहे. आपली मैत्री कॉलेजमध्ये असतानाही होती, आता नाही. आता आपल्यामध्ये खूप अंतर आहे, ती म्हणाली. तसा तो उठून उभा राहिला. काय अंतर आहे आपल्यामध्ये? मलाही कळू दे, तो म्हणाला. तशी तिने मान वरती केली. तो तिच्याकडेच बघत होता. इतक्या वेळ खाली मान असल्यामुळे तिला बोलायला सुचत होतं, पण आता त्याच्याकडे बघितल्यावर तिचा आवाजच बंद झाला. काय अंतर आहे आपल्यामध्ये? त्याने परत विचारलं. साधिकाने आपली नजर फिरवून घेतली. तुम्ही या हॉटेलचे ओनर आहात आणि तू काय? तो तिला शब्दात पकडायला लागला. सर, मला खरंच उशीर होत आहे. तिने परत त्याला इग्नोर केलं आणि डायनिंग टेबलवरच्या डिशेस उचलायला लागली. अवनीशने कपाळावर अंगठा घासला आणि तिचा हात पकडून तिला आपल्याकडे ओढलं. तशी ती त्याच्या छातीवर आदळता आदळता राहिली. तिच्या हाताला लागून काही प्लेट्स खाली पडल्या आणि क्षणात त्यांचे तुकडे झाले. सर नाही, अवनीश, तो म्हणाला. तिच्या हृदयाची धडधड जोरात वाढली होती. काय अंतर आहे आपल्यामध्ये याचं आधी उत्तर दे. तो किती हट्ट करत होता. त्याला काही करून हे जाणून घ्यायचं होतं की त्यांच्यात काय अंतर आहे. त्याच्या हृदयात ती ठाण मांडून बसलेली होती. तिथे त्याने कधी तिला अंतर ठेवून दुसरीला जागा दिली नाही. मग असं कोणतं अंतर ज्यामुळे ती आपल्यापासून दूर राहते? अवनीश, आपल्यामध्ये आधीसारखी मैत्री राहिली नाही. मी आधीसारखी श्रीमंत राहिले नाही. माझ्यासोबत तुला कोणी बघितलं तर तुला मान खाली घालावी लागेल. आज तू कुठे आहे आणि मला बघ, मी कुठे आहे. तिच्या डोळ्यातलं पाणी तिच्या गालावर ओझरलं. खरंच असं अंतर असतं का? मैत्री श्रीमंत गरीब बघून केली जाते का? जर असं असतं ना तर श्रीकृष्णाने कधीच सुदामाला आपला मित्र मानून त्याचे पाय धुतले नसते. त्याला आपल्याजवळ, आपल्या हृदयाच्या जवळ स्थान दिलं नसतं, तो म्हणाला. मग का तू मला इग्नोर करत होता? अवीचं ऑपरेशन झाल्यानंतर काही न बोलता का निघून गेला? इथे हॉटेलमध्ये इतक्या वेळा मी तुझ्यासमोर आले, मग एकही नजर मला का नाही बघितलं? तुला आपल्या या भिकाऱ्या मैत्रिणीची लाज वाटत असेल म्हणूनच ना? हे बोलताना तिचे होठ थरथरत होते आणि डोळ्यातून पाणी येत होतं. सगळ्यांनीच तर दूर केलं आणि इतक्या वर्षानंतर भेटलेला मित्र त्याने पण आपल्याला दूर केलं म्हणून तिला खूप वाईट वाटत होतं. अवनीशला वाईट वाटलं. तिच्यापासून दूर राहण्याचं कारण वेगळं होतं आणि तिने वेगळाच गैरसमज करून घेतला होता.
त्याने तिला सोफ्यावर बसवलं आणि तिला पाणी दिलं. जिच्यावर आपण जीवापाड प्रेम करतो तिचीच आपल्याला लाज कशी वाटेल, पण ही गोष्ट तो तिला सांगू शकणार नव्हता. खरं तर मी तुझ्याशी बोलत नव्हतं त्याचं कारण वेगळं होतं. आणि त्याचं कारण असं होतं की इतक्या वर्षानंतर आपली भेट झाली तीही अशी. तू माझ्याबद्दल वेगळाच समज करून घेतला असेल आणि तुला त्या गोष्टीमुळे ऑकवर्ड वाटत असेल म्हणून मी बोललो नाही. पण असं काही नाही आहे की मला तुझी लाज वाटेल आणि तुझ्यामुळे मला मान खाली घालावी लागेल. त्यामुळे प्लीज हा विचार डोक्यातून काढून टाक. माझ्यासाठी आत्ताही तू तीच आहे जी 6 वर्षांपूर्वी होती. तो म्हणाला तसं तिला खूप बरं वाटलं. तिच्या डोळ्यात आलेलं पाणी तिने लगेच पुसलं. सगळ्यांनीच माझी साथ सोडली म्हणून वाटलं तू पण. तिला बोलता बोलता हुंदका फुटला. इतक्या दिवस मनात दाबून ठेवलेलं दुःख त्याला बघून बाहेर यायला लागलं होतं. शांत हो. सगळ्यांनी तुझी साथ सोडली तरी मी सोडणार नाही. तो म्हणाला तसं तिने चमकून त्याच्याकडे बघितलं. फ्रेंड आहोत ना, आणि फ्रेंड कधीच एकमेकांची साथ सोडत नाही. तो म्हणाला. मग तिने नॉर्मलपणे बघितलं. अवनीश, तुला एक मुलगी पण आहे? तिने विचारलं. 5 वर्षाची आहे. तो म्हणाला. तशी ती चकित झाली. त्यांची ताटातूट होऊन 6 वर्ष झाली, मग 5 वर्षांची मुलगी कशी काय? म्हणजे अवनीशने लगेच लग्न केलं होतं का? 5 वर्षांची मुलगी कशी काय त्याचा विचार करत आहे का? तिच्या डोळ्यात उमटलेले प्रश्न त्याला लगेच समजले. हो म्हणजे. तिला आता काय बोलावं सुचेना. तिच्या मनातले प्रश्न त्याने लगेच ओळखले होते. माझ्या मोठ्या भावाची मुलगी आहे. एका ॲक्सिडेंटमध्ये दादा, वहिनी आणि आई तिघे जागीच गेले. दादाची मुलगी 1 महिन्यांचीच होती. मग आता तिच्यासाठी मीच सगळं काही आहे आणि माझ्यासाठी ती. तो म्हणाला. तसा तिला शॉक बसला. त्याच्या दादाच्या लग्नाला ती आणि पुष्कर दोघंही गेले होते. त्यांच्याबद्दल असं ऐकून तिला वाईट वाटलं. आणि आईसुद्धा गेली? आय एम सॉरी, मला माहीत नव्हतं, ती म्हणाली. तू लग्न का केलं नाही? तिने विचारलं. आता कुठे ती थोडी थोडी त्याच्याशी खोलून बोलायला लागली. असंच, तो म्हणाला. बॉस, मिस्टर कपूर आले आहेत, जॅक्सनने बाहेरूनच सांगितलं. मी निघते. साधिका पटकन उठली. तिच्यासोबत थोड्या वेळ बोलून त्याला बरं वाटलं. अजून खूप काही बोलू वाटत होतं पण मनाला अडवत होता. आत्ताही मनाला अडवत होता, पण तिचं असं अंतर ठेवून वागणं त्याला सहन होत नव्हतं. म्हणून मनाच्या विरुद्ध जाऊन आज तो बोललाच आणि त्याला जरा हलकं वाटायला लागलं. साधिकाने त्या तुटलेल्या प्लेट उचलून घेतला. आता याच्यावरून ती हमखास बोलणी खाणार होती. तिने पटकन सगळं त्या छोट्या ट्रॉलीवर ठेवलं आणि निघून गेली. ती निघून गेल्यानंतर मिस्टर कपूर आत आले आणि त्यांचं डिस्कशन चालू झालं. अवनीशसोबत बोलल्यामुळे तिला बरं वाटलं. दुपारी ती घरी आली तर नम्रताची तयारी चालू होती. अवी तिच्या आजूबाजूला खेळत होता. हातात ॲपल होतं, तो तेच खात होता. अवी, तिने आवाज दिला तसा तो पळतच आला. साधिका, तू आली? आता मी निघते, नम्रता म्हणाली तशी तिने होकारार्थी मान हलवली. साधिका अवीला घेऊन आपल्या रूममध्ये आली. तिने त्याला स्कूलमध्ये काय केलं, काय शिकवलं ते सगळं विचारलं. तसं त्याने सगळं सांगितलं. दुपारी थोडा वेळ आराम करून ती रात्रीच्या टिफिनच्या तयारीला लागली. डाळ, भात, भाजी, चपात्या सगळं करून तिने टिफिन पॅक केले आणि ते मुलं स्वतः घ्यायला यायचे तेव्हा त्यांना देऊन टाकले. नंतर तिने आणि अवीने जेवण केलं. मग त्याचा थोडा स्टडी घेतला. अवनीश आपल्या लॅपटॉपमध्ये आपल्या कॉलेजचे फोटो बघत होता. पुष्कर, साधिका आणि तो. तिघांचा एक फोटो होता. त्यात साधिका त्या दोघांच्या मधोमध उभी होती. त्यांच्या खांद्यावर हात ठेवून एक डोळा मारला होता आणि तो फोटो तसाच काढला होता. त्याची नजर पुष्करवर गेली आणि त्याने हळूच त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवला आणि नंतर त्याची नजर साधिकावर येऊन स्थिरावली. स्वतःच्या मनाला किती तो सावरणार होता. जोपर्यंत नजरेपासून ती दूर होती तोपर्यंत त्याचं मन त्याच्या ताब्यात होतं. पण आता ती समोर असल्यावर सगळंच थांबवणं कठीण होतं. आजचा भाग इथेच संपत आहे. लवकरच भेटूया पुढच्या भागात. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.